स्वराज्य स्पोर्टला बुरसे संघाचं संघाला विनंती करेल आपण खेळपट्टीवरती यायचंय. जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर जो दुसरा संघ आहे जो मेगा फायनल मध्ये दाखल झाला त्याही संघाचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. रिधिमा 11 लोणावळा संघ. आणि यानंतर ज्यांच्या स्वप्नातून ज्यांच्या कष्टातून ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांनी अविरतपणे प्रयत्न करत एक यशस्वी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं असे सर्व एका नावासाठी मात्र नेहमीच लढणारी ही माणसं क्रिकेट क्लब ऑफ लोणावळ्याचे सर्व सदस्य अर्थात सीसीएलचा हा परिवार मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी खेळपट्टीवरती यायचंय. या सर्व आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. विनंती असणाऱ्या सर्वांनी खेळपट्टीवरती या. कोणी जर बसला असेल तर त्यांना तशी सूचना द्या. जागेवरती उभं राहायचंय. एक साथ विश्राम. एक साथ सावधान.
वंदे या ठिकाणी सीसीएलच्या सर्व परिवारातील सदस्यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन समोर येथील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. एका बाजूला असेल रिधिमा 11 आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से. दोन दादा संघ आता समोरासमोर लढणार आहेत. मेगा फायनल आणि मेगा फायनलचा सामन्याचा टॉस या ठिकाणी जो केला जाईल, या मेगा फायनल सामन्याचा टॉस आपण या करतोय. सर्व सीसीएलचा हा परिवार या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील. दोन्ही संघाचे कॅप्टन पुढे आलेत. एका बाजूला असेल सागर जिन्नरकर अर्थात रिंकू आणि दुसऱ्या बाजूला समीर शिंदे स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से संघाचे संघनायक. सामन्याचा श्रेणी टॉस केला जातोय. टॉस झालेला आहे. नाणं आकाशाकडून जमिनीकडे. टॉस का बॉस रिधिमा 11 या संघाने टॉस जिंकलाय. 6 षटकांची मॅच आणि या 6 षटकांमध्ये आपण जरूर तिथे असणार आहे. तिथे फोटो सेशन देखील केलं जाईल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय ते रिधिमा 11 या संघाने. नक्कीच आपण पाहतोय आकर्षक हे मानाचे करंडक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण याच दिवसासाठी केला होता टास की शेवटचा दिस व्हावा गोड. तो शेवटचा क्षण आज तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहे. हे मानाचं करंडक आज आपल्या हातामध्ये मिरवण्यासाठी कित्येक संघांचं खऱ्या अर्थानं स्वप्न होतं. हा सीसीएलचा सर्व परिवार, या सीसीएल परिवाराने खऱ्या अर्थानं अविरतपणे काम करत एक भव्य दिव्य उभं केलेलं हे व्यासपीठ, हे मैदान आपण आज या क्षणी पाहतोय. प्रेक्षकांची मिळालेली साथ आणि आज आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचा ज्याची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आपण पाहतो तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहे. तो म्हणजे सीसीएल करंडकाची मेगा फायनल. आणि ते मेगा फायनल मध्ये दोन संघ आहेत. एका बाजूला असणार आहे रिधिमा 11 तर दुसऱ्या बाजूला असणार आहे स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से. रिधिमा 11 संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय ते आता स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से संघाला. सर्वांना विनंती करतो, आता सीसीएलच्या सर्व परिवाराला विनंती करतो, आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय, अतिथी कक्षामध्ये यायचंय. त्याचबरोबर थोड्याच वेळात मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके अण्णांचं देखील थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. निसर्गाच्या सौंदर्य खाणीमध्ये बसलेलं लोणावळा शहर, सह्याद्रीच्या शिखरावरती असणार आहे लोणावळा शहर, ज्या शहराला खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर इतिहासाकडे जर घेऊन गेलो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, अनेक महापुरुषांची पावलं खऱ्या अर्थानं ज्या मातीला लागली, ती माती म्हणजे या लोणावळ्याची माती आहे. या मातीने अनेक मन जोडण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच परिसरामध्ये आपण पाहतोय आज सीसीएल करंडक. आणि या सीसीएल करंडकाची आज मेगा फायनल आहे. या स्पर्धेचे असणारे पंच आदरणीय अमर साठे सर, सलमान शेख सर, टेनिस क्रिकेट .in चे असणारे संपूर्ण ऑफिशियल टीम, डी इव्हेंटचे असणारे सर्व बाउंड्री ऑफ, या स्पर्धेचे असणारे सर्व बक्षीस जाते, या सर्वांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आज आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व मान्यवर, सर्व या स्पर्धेचे असणारे आयोजक, तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि आज जर आपण इथे पाहिले गेले तर निश्चितपणे
स्वराज्य स्पोर्ट क्लब ओरसे यांच्या विरोधात रिधिमा 11 सागर जुन्नरकर. जे आपण पाहता गेलं तर लोणावळ्याच्या ऑक्शन मध्ये असणारे हे सर्व खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या आणि आज चला आता विनंती असणार आहे स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से संघ. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्रचंड ताकद दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सागर जुन्नरकर, महाराष्ट्र पोलीस लोणावळा सिंगम, नितेश कवडे अर्थात बंटी भाऊ, नितीन कजरे, सूरज झोंडगे, सतपाल सिंग, साद, त्यानंतर इजाज, हे खेळाडू एका बाजूला रिधिमा 11 संघामध्ये चर्चेत राहणार आहे. तर त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं तर संघाचे कॅप्टन समीर शिंदे, आकाश दौंड, लाला दौंड, आकाश शिंदे, दिनेश मालबडे, जय सईद, सोमा दौंड, मयूर भिलारे. 6 षटकांची ही मॅच आपण जी पाहणार आहे. चला आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना मी विनंती करतो की आपण आता लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 6 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू तुम्हाला विनंती असणार आहे की आपले अतिरिक्त खेळाडू हे कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे. आज आपण पाहिले गेले तर या ठिकाणी मेगा फायनल या मेगा फायनलच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या तमाम प्रेक्षक राजाचं मी सीसीएल करंडकाच्या वतीने क्रिकेट क्लब ऑफ लोणावळ्याच्या वतीने निखिल भाऊ कवीश्वर युवा मंच यांच्या वतीने तमाम प्रेक्षक राजाचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. या स्पर्धेच्या स्तरे सर्व बक्षीसदात्या मान्यवरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे सर्व मान्यवर मी या सर्वांना विनंती करणार आहे की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. चला आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना विनंती आहे मैदानाचा ताबा घ्या. रही पोहोचेल स्कोर कार्ड वरती 26 धावा. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय ठिकाणी संपलेला आहे. 2 संघ आपण या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहतोय आणि या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील आपण पाहतोय असणारी मेगा फायनल जे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रिधिमा 11 लोणावळ्याचा संघ आहे, त्यांच्या विरोधात स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्सेचा संघ आहे. एका बाजूला
राकेश आहे, दुसऱ्या बाजूला सतपाल सिंग आहेत. सतपाल सिंगने आपण जर पाहिले गेलं आतापर्यंत 4 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. एकही चेंडू डॉट नाहीये. गोलंदाज तयार आहे सुमा. हा चेंडू अगदी ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असणारा चेंडू ते वाईट बॉल आहे. खरं तर बराचसा प्रेक्षक राजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विचार करत असतील की लाईव्ह का बंद आहे, तर इथे आलेल्या तांत्रिक अडचणी. बराच वेळ खऱ्या तर लाईट उपलब्ध झाली नाही. खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथे आपण पाहतोय सोमा दौंड पुणे एंडकडून गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी इथे सोमाची आपल्याला पाहायला मिळते. आज हे मानाचं करंडक आहे. मानाचं करंडक आज आपल्याला हातामध्ये मिरवायचं आहे आणि ते मानाचं करंडक आज कोणाच्या हातामध्ये जाणार त्यासाठी असणारी ही लढाई आपण पाहतोय. यावेळी पाहायचंय खोलवर टप्प्याचा बॉल होता, उडवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. सीसीएल करंडकाला सलामी ठोकणारा षटकार. आला आणि या षटकाराने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धाफलकावरती 33 धावा हे करायचे आता, कारण संघ थोडासा इथे अडचणीत सापडलेला संघ आहे आणि स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये इथून पुढे आम्हाला आता धावा बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाज तयार सोमा राऊंड द विकेट. पुण्याला खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे होईल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल जे पाहतोय आपण, प्रत्येक सामना हा कसोटीप्रमाणे खेळला जातो. जीवनाचं देखील तसंच आहे. जीवन जगत असताना तुम्हाला कठीण परिस्थितीतून जावं लागतं. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल तिथे केला जाईल. रिधिमा 11 या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा तिथे निर्णय घेतला, तर फलंदाजीसाठी आमंत्रित क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले ते आपण पाहतोय. यशस्वी स्वराज्य स्पोर्ट क्लब संघ याला रिव्हर्सचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र आपण पाहिले गेले तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये तिथे. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या दिसते रे. मेगा फायनल, अंतिम मॅच, अंतिम लढत. सतपाल सिंग यांच्यासाठी हा चेंडू. थडम्याचा क्षेत्ररक्षक दिनेश चेंडूला इथे फील्ड करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. 22च्या रूपानं एक सिंगल इथे आपण पाहतो येणार आहे आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत त्या 35 धाबा. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 35 धाबा धावलकावरती आहेत. अर्धा संघ आपण पाहतोय डगआउटच्या दिशेने आहे. सोमा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. सरळ बॅटने फटका देखील खेळून काढला जाईल. त्यानंतर जर आपण इथे पाहिले गेले तर घेतलेली एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतील सतपाल सिंग. 2 धावा तिथे येत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे आपण जे पाहतोय मैदानाच्या मध्ये 37 धावा, ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. 5 षटकं संपलेली आहेत. इथून पुढे जर पाहिले गेलं तर स्वराज्य स्पोर्ट क्लब संघासमोर जर आपल्याला फाईट करायची असेल ना, तर तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. सदोतीस धावा धावलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय शेकडे. मैदानाच्या मध्ये असणारं हे शेवटचं षटक आहे. तोडाफोडीचं षटक आहे. धावा बनवण्याचं षटक आहे. आणि सतपाल सिंग आतापर्यंत 7 चेंडू खेळले. 7 चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जात आहे. सीसीएल करंडक या स्पर्धेसाठी, या नावासाठी सर्व लोणावळा परिसरातील असणारे तरुण वर्ग एकत्र एका छताखाली राहणारे मात्र खऱ्या अर्थाने हे तरुण आहेत. जिथे सीसीएल नाव आलं तिथे खऱ्या अर्थानं सर्व लोणावळा परिसरातील क्रिकेट एका छताखाली येतं. असं एक क्रिकेट आपण जरूर मैदानामध्ये पाहतोय. मुंबई एंड कडून आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर भिलारे. स्ट्राईक वरती सतपाल सिंग. 7 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्यात. लढायचंय सतपाल सिंग यांना.
शॉर्ट पिच चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू, धाबेसाठी तिथे आपण पाहतोय नकार कळवला जाईल. फेकी आणि तिथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट. वा काय फेकी केली दिनेश मालपटे यांनी. जो करायचंय आता प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय जरूर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जिकडे बागावे तिकडे फक्त प्रेक्षक आहेत आणि याच साठी खऱ्या अर्थानं लोणावळ्याचं क्रिकेट ओळखलं जातं. नवीन फलंदाज इजाज जे आता मैदानात दाखल होत आहेत. 6 षटकांची मॅच मेगा फायनल. स्वप्न दोन्ही संघाने पाहिली आहेत, परंतु स्वप्न कोणाची पूर्ण होणार त्यासाठी आपण पाहतोय असणारी ही लढाई जी आपल्याला इथे पाहायला मिळतीये. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सतपाल सिंग. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं बॅटवरती येऊ शकला नाहीये. कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरती विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे आज माझ्या मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थाने ते पाहिले गेले तर गरज आहे आणि ती क्षमता माझ्याकडे आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक व्हायचे. आकाश शिंदे खूप दूरवरती असणारे सिंगल तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. चेंडू आतमध्ये येऊ शकला नाही. आकाश चेंडू सोबत थोडासा खेळत राहिला. 2 धावा तिथे येणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 40 धावा. ज्या धाव तर माफ करा 39 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. क्रॉस बॅट देखील खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहिजे. जमीन समोर फटका खेळला. आकाश शिंदे खूप दूरवरती असणार आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. 2 धावा तिथे ज्या घेतल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 41 धावा. आणि यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक. मिस टाइम आहे. चेंडूने फक्त उंची घेतली आहे आणि विकेट. फलंदाज सतपाल सिंग होईल बाद. न्यू बॅटर महाराष्ट्र पोलीस नितेश कवडे अर्थात बंटी बोम. मॅन ऑफ द सिरीजचे आपण पाहतो एक प्रबल दावेदार आहे. यावेळी पाहिजे पहिला चेंडू स्क्वेअर कट आहे आणि चेंडू जमीन समांतर सीमारेषेच्या चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 धावा. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. यावेळी अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिले गेले तरी ते बॅट वरती मिडल होऊ शकलेलं नाहीये. चेंडू इथे डॉट आलाय. ताफलक इथे स्थिर असणार आहे. पहिला डाव पहिली इनिंग यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपली जाईल. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दाफलकावरती धावा ज्या आहेत 45 धावा 46 धावेचं आव्हान. आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं हा प्रेक्षक राजा आज आवर्जून प्रत्येक खऱ्या अर्थानं कोणी कामावरती सुटलाय या मैदानावरती येऊन मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कोणाला कामावरती जायचंय. काही रेल्वेचे कर्मचारी देखील आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
हा सर्व बराचसा मित्र परिवार आहे. आमचे लोणावळ्यातील काही खेळाडू आहेत जिथे मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हे लोणावळ्याचं प्रेम आहे, हे लोणावळ्याचं क्रिकेट आहे आणि हा लोणावळ्याचा प्रेक्षक राजा आहे. आज आपण पाहतोय ठिकाणी प्रत्येक जण क्रिकेट काय आहे मित्रांनो. क्रिकेट आम्ही कामावरती निघालो, कामावरती पोहोचलो नाही, गेलो कुठे तर क्रिकेटच्या स्पर्धा पाहण्यासाठी गेलो. आम्हाला कामातून वेळ मिळाला, आम्ही कुठे गेलो तर क्रिकेटच्या स्पर्धा पाहण्यासाठी गेलो. आम्ही घरच्यांचा मार सगळ्यात जास्त कशापासून खाल्ला असेल तर याच क्रिकेटच्या खेळापासून खाल्लाय. स्पर्धेच्या निमित्ताने उत्कृष्ट फलंदाजीसाठी मार्बल स्पोर्टच्या वतीने ज्यांनी बॅट एक सौजन्य केलेली आहे, मार्बल स्पोर्टचे ओनर आदरणीय विवेकजी साठे यांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर मास्टर क्रिकेट असोसिएशन असणारे सर्व अभिजित उर्फ बंटीदादा कदम, अलंकारजी कारके याही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र पोलीस आदरणीय रहीजी मुलानी मी यांचंही मात्र मनपूर्वक स्वागत करतो. आणि महाराष्ट्राची माती आहे, ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं. एवढ्या कालावधीमध्ये छत्रपती शिवरायांनी 365 किल्ल्यांचं साम्राज्य राज्यांनी उभं केलं. महाराष्ट्राच्या भालावरती कोरून ठेवावा इतका तेजस्वी इतिहास याच मातीमध्ये घडला. परंतु आज त्याच गडकोट किल्ल्यांवरती आज इथले प्रियकर आणि प्रेयसी मात्र आपली नावं कोरतात. ते पाहिल्यानंतर असं वाटतं अभिजित दादा की कुठेतरी चुकतंय. ज्या गडकोट किल्ल्यांकडे पाहून आज आम्हाला महाराजांची आठवण होते, महाराजांची ऊर्जा आम्हाला मिळते. त्या गडकोट किल्ल्यांची नावं जेव्हा कुठेतरी त्या पाणटपऱ्यांना नावं दिली जातात ना, ते पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं कुठेतरी चुकतंय. आम्हाला छत्रपती शिवरायांचं समुद्रातील स्मारकामध्ये आम्हाला गुंतवलंय, परंतु आज आमचा गडकोट इथे सुरक्षित नाहीये. हे पाहून आम्हाला वाटतंय कुठेतरी चुकतंय. आज आम्ही आमच्या गाड्यांवरती बघतोस काय मुजराकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्षत्रिय कुलावत अंश अशी अनेक नावं आपल्या गाड्यांवरती आम्ही लिहितो. आणि ती गाडी जेव्हा सायंकाळी एखाद्या वाईन शॉपच्या समोर आम्हाला दिसते ना, ते पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, शत्रूच्या स्त्रीकडे देखील बघताना आदराने बघा, तिच्यामध्ये माझी विठू माऊली बघा. आणि आज आमच्या इथल्या आया बहिणी सुरक्षित नाहीये, हे पाहिल्यानंतर असं वाटतंय कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावायचा नाहीये. आणि आज आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी इथे आत्महत्या करतोय, हे पाहून असं वाटतंय कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे. मेगा फायनल आपण आज या लोणावळ्याच्या परिसरामध्ये पाहतोय. सीसीएल करंडक दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आघाडीची दोन्ही बॅटर दाखल झालेत. लाला दौंड, आकाश दौंड. षटक क्रमांक पहिला सतपाल सिंग. 45 झाल्यात, 46 बनवायचे आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे आणि काय झालं इथे, ये क्या हुआ, चुकी कोणाकडून झालीये? नितीन कसरेकडून चुकी झाली. सतपाल सिंग फक्त विचार करत असेल, हे व्हायला नको होतं. आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे ना, आपल्याला ह्या चुका करून जमायच्या नाहीयेत, जमणार नाहीये.
स्पर्धेच्या निमित्तानं रवी व्यास, मावळ भूषण पराग अवरंगे, राजूद्दीन शेख, सूरज गायके, सुनील रेड्डी, त्याचबरोबर केटी स्पोर्टचे ओनर केटी स्पोर्टचे ओनर सागरभाऊ चौधरी सर्वजण उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असणार आहे. सूरज खूप दूरवरती आहे, चेंडू पर्यंत पोहोचला. आता मात्र चुकी नाहीये. काय गोलंदाजी ते मैदानाच्या लालाला मात्र बाद केलंय. शून्यावरती विकेट आली आहे. जबरदस्त आपण पाहतोय ते मॅच आहे. पाहू शकता रिप्ले मध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं चेंडू अगदी शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न मी म्हणेल लालाचा पाहायला मिळाला. आणि चेंडूने फक्त उंची घेतली तिथे कौतुक होणार आहे. लॉंग ऑन मध्ये असणारा तो सूरज धोंडगे चेंडू पर्यंत शेवटपर्यंत त्यांनी चेंडूवरती नजर बनवली. तो चेंडू पर्यंत पोहोचला आणि त्याने सुरेख झेल टिपला. वादळ आहेत. सतपाल सिंग सांगत असेल झुक झुक कर सीधा खड़ा हूं, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. विकेट आली आहे. सतपाल सिंग पुन्हा पाहिजे. पुणे एंड कडून गोलंदाजी करतायत. धाफलकाकडे जर धावा इथे आपण पाहिले गेलं तर 0 धावा धाफलकावरती आहे. समीर शिंदे संघाचा संघनायक गोलंदाजीसाठी तयार आहे. उचित्र मार करतील सतपाल सिंग. कोलवाटाप्याचा बॉल मिडॉन मध्ये आपण पाहतोय. नितेश कबडे चेंडूला फील्ड करणार आहे. सिंगल तरी ते घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या म्हणजे पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. 6 षटकांची मॅच आहे. 46 धावेचं आव्हान. गोलंदाज तयार. इथे प्रत्येकाने खऱ्या अर्थानं स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव, बदलेल एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. गोलंदाज तयार आहे. आकाश दौंड स्ट्राइक ऑन. कट केल्या बॉलला गॅप मध्ये चेंडू असणार आहे. 7चं मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहता पाहता चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौका. ज्यांनी आपल्याला उपलब्ध केली आदरणीय पांडुरंगजी लांडगे यांच्या क्षणी शुभागमन होते. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. चौकार आलेला आहे. आकाश दौंडच्या बॅट मधून आलेला चौकार. 5 धावा धाफलकावरती. मोठा स्ट्रोक ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पाहिजे. सूरज खूप दूरवरती असेल. सिंगल तरी ते घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पाहिजे प्रयत्न होतोय. 2 धावा तर तिथे येत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 7 धावा. बराचसा प्रेक्षक राजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या सोबत मात्र आज जोडला गेलाय. त्या सर्व प्रेक्षक राजाचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. कमी धावसंख्या आहे परंतु आज लढायचं आहे. ओ हो हो हो, संधी पुन्हा एकदा येते होती. संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. तुम्हाला अभिजित दादा मी वाक्य नेहमी सांगत असतो, आयुष्यामध्ये माणसाने एखादी चूक करावी, त्या कोऱ्या पानावरती लिहून काढावी, ती चूक सुधारावी, खोडरबडणे ती खोडावी. परंतु आयुष्यामध्ये माणसाने इतक्या देखील चुका करू नये की खोडरबडणे खुडता खुडता त्या आयुष्याचं पान फाटून जाईल. एक एक चूक आज आपल्याला इथे रोखायच्या आहेत. जीवदान आलंय. कुठल्या प्रकारचा आपण पाहतो धोका होऊ शकला नाहीये. षटक क्रमांक संपेल. पहिलं 1 षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. सतपाल सिंग जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी होती पहिल्या षटकामध्ये.
गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा उजव्या हाताने कट केल्या बॉलला की आपल्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये काय होईल तिथे एक सिंगल इथे घेतली जाणार आहे एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आपण पाहतो ती पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती धाबा जर आपण इथे पाहिले गेले तर 8 धाबा ज्या धाबलकावरती धाबा नोंदवल्या गेल्यात स्क्रीनवरती बराचसा प्रेक्षक राजा खऱ्या आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जो पाहणार आहे खूप सारे प्रेक्षक या क्रिकेटच्या स्पर्धेचा आज आनंद घेत आहेत आज निर्णय काय म्हणेल की रिधिमा इलेव्हन या संघाचा निर्णय कुठेतरी चुकला का टॉस जिंकला बॅटिंग करायचा निर्णय घेतला धाबा कमी स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या सूरज कट केल्या बॉलला पुण्यात संधी जरूर होती धाबाची संधी असणार आहे संधीचं सोनं होईल का होईल का होईल का पाहणं गरजेचं आहे आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी आहे तिसरे पंच इथे मैदानामध्ये पाहायचे आता काय निर्णय देतील चेंडू आपण जर पाहिले गेलं तर निश्चितपणे तिथे यशच्या हातामध्ये चेंडू होता थोडीशी चर्चा जी आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर असणार आहे कारण समीर हे डेंजर एंडला जरूर आहेत तिथे सेफ आहे इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एक धाव जेत असणारे एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जे आपण इथे पाहणार आहे धाफुलकावरती 9 धाबा परंतु इथे आता सूरज काय सूरज सारखी कामगिरी करेल का टाकेचे घाव सोसल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही माणूस संघर्षातून मोठा होतो हे नेहमी मी सांगत असतो सूरज तयार आहे यावेळी पाहायचं शॉर्ट पिच चेंडू होता मिड विकेटला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल चौकार आलाय शॉर्ट पिच चेंडू खराब चेंडू म्हणेल मी तिथे क्रीजचा पुरेपूर वापर केला बॉडी बॅलन्स चांगलं समीर यांचं आपल्याला पाहायला मिळालं पाठीमागच्या पायावरती त्याने जोर दिला आणि चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम इथे समीरने केलेलं आहे चौकाराला चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 13 धावा समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल 27 चेंडू शिल्लक आहेत 33 बनवायचे आहेत सूरज उजव्या मारा करेल मोठा स्ट्रोक ऑन साइडला क्षेत्ररक्षक शोधून काढलाय तिथे विकेटचा पतन परतावा लागेल समीर शिंदे यांना धक्का क्रमांक दुसरा विकेट आली आहे संघर्षाला तर सुरुवात झाली आहे जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी ठाम राहायला शिकायचंय चुकू द्या निर्णय चुकला तर हरकत काय आहे ठाम राहायला शिका हरकत काय आहे आयुष्यामध्ये माणसं यशस्वी कोण होतात जे निर्णय घेतात ते नव्हे जर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता जे सिद्ध करतात ना ती माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात विकेट येताना पाहायला मिळाली समीर मैदानामध्ये बाद होतोय लाला शून्यावरती बाद झाला 13 धावा धाफुलकावरती आहेत आता पाहायचे मैदानामध्ये शेवटचे 26 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज आहे आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज तयार असणार आहे शाम सूरज को ढलना सिखाती है शम्मा परवाने को जलना सिखाती है गिरने वालों को होती है तकलीफ मगर ठोकरी इंसान को चलना सिखाती है ठेच लागल्यानंतर माणूस सावधरित्या चालतो सूरज तयार न्यू बॅटर उमेश धामणकर कट केल्या बॉलला कॅपमध्ये चेंडू असणार आहे क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमर होईल पाता पाता चेंडू अगदी सीमाच्या जवळ इथे अडवला जातोय सिंगल तर आली दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय 2 धाबा तिथे घेतल्या जात आहेत या 2 धाब्यांच्या मदतीने स्वराज्य स्फोटलं उर्से संघाची धावसंख्या 15 धाबा 25 चेंडू शिल्लक आहेत बनवायचे 31 धाबा 25 चेंडू 31 बनवायचे अजूनही
मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. आज लोणावळ्याचा हा प्रेक्षक निश्चितप्रमाणे घरचे खेळाडू कशा प्रकारे लढतायत. मावळ तालुक्याचा एक दादा संघ आहे, दुसऱ्या बाजूला ऑक्शन मध्ये जे खेळाडू आपण निवडले या स्पर्धेमध्ये काही संघ मालक पुढे आले आणि आपण जर पाहिले गेले तर 8 संघ या लोणावळा परिसरातून आपण तयार केले, विभागले खेळाडू, आणि आज जर आपण पाहिलं तर त्यातलाच एक संघ आज मेगा फायनल पर्यंत पोहोचलेला आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा धफलकावरती. 24 चेंडू शिल्लक आहेत, 31 बनवायचे आहेत. आज पाहिजे ही मातीची खेळपट्टी आहे. मैदानातली माती जोडते अनेक नाती आणि तुमच्या आमच्या सर्वांचं नातं जपण्याचं काम या क्रिकेटच्या मातीने केले, या खेळपट्टीच्या मातीने केलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदल केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात आपण पाहतोय सतपाल सिंग. स्वतःवरती विश्वास नेहमीच ठेवून गोलंदाजी करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. स्ट्राईकवरती आकाश दौंडे. गोलंदाज तयार सतपाल सिंग. ऑन साइडला चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक, टिपलाय झेल, विकेट. जबरदस्त. आणि इथे आपण पाहतोय सतपाल सिंग आले, ते सांगत असतील की त्यांची ती ऍक्शन आहे, नेहमीच सांगत अग्रेसिव्ह गेम हा त्यांचा नेहमीच राहिलाय. ले पंगा. जेव्हा जेव्हा त्यांनी ते विकेट घेतले, जेव्हा जेव्हा तो जल्लोष साजरा करत असताना अगदी त्यांच्या तो एक वेगळा सेलिब्रेशनचं स्टाईल आहे त्यांची. आता प्राइज झालेलं आहे आणि प्राइजला आता सुरुवात होणार आहे. सतपाल सिंग यांनी अजून एक विकेट जर घेतली तर मास्टर क्रिकेट असोसिएशनचे असणारे सर्वे सर्वा अभिजित दादा कदम यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी टिंकू दीक्षित साहेबांच्या वतीने जो कोणी गोलंदाज लागोपाठच्या 3 विकेट घेईल ना त्या गोलंदाजासाठी 2000 रुपयाचा प्राइज आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. न्यू बॅटर आपण पाहतोय जयेश सईद. 15 धाबा धबलकावरती आहेत. जयस तगडा ताकदवान स्ट्राईक तयार. सतपाल सिंग काय गोलंदाजी करतायत आज, वा. कट केला बॉलला आणि गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे, तो आणायचं, फक्त चेंडू आणायचं काम करेल. गॅप मध्ये चेंडू होता. एकोणीस धाबा. शेवटचे 22 चेंडू शिल्लक आहेत, 27 बनवायचे आहेत. खराब चेंडू होता मी म्हणेल. या चेंडूमध्ये अचूक टप्पा नव्हता, नियंत्रण नव्हतं. जयेश सईद पुन्हा बायचे स्ट्राईक तयार. डिफेन्स केलेला चेंडू आपण पाहतो. यावेळी पहा मैदानाच्या धाबेसाठी नकार कळवला जाईल. क्रिकेट आज लढायचंय मैदानाच्या मध्ये, कारण लढल्याशिवाय काही मिळणार नाहीये. आज आम्हाला सर्वोच्च व्हायचं आहे. हे सीसीएलचं मानाचं करंडक आज आम्हाला हातामध्ये मिरवायचं आहे आणि त्यासाठी ही मैदानाच्या आपण जर पाहिले गेलं तर निश्चितपणे असणारी सुरू असणारी लढाई आहे. गोलंदाज तयार पुन्हा पाहिजे मैदानाच्या सतपाल सिंग. उचित्र मारा करेल. स्ट्राईक वरती जयेश सईद. अक्रॉस द बॅट इथे खेळून काढण्याचा प्रयत्न आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू तिथे डॉट आलाय. एक डॉट चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. संघाचं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर निश्चितप्रमाणे प्रेशर वाढवणार आहे, दबाव निर्माण करणार आहे. विचार पेरून गेले शिवराय, सांगून गेलेत शिवराय. स्वराज्यासाठी लढायचं, भगव्यासाठी झगडायचं, महाराष्ट्रासाठी मरण आलं तरी मागं नाही हटायचं, वाघासारखं जगायचं आणि वाघासारखं मारायचं. गोलंदाज तयार सतपाल सिंग. स्ट्राईक वरती जयेश आणि या तर पाहायचंय जयेशच्या रडार मध्ये आलेला चेंडू. तिथे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर.
षटकाराला षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे 25 धावा. एखादा खराब चेंडू खऱ्या अर्थानं गोलंदाजांपुढे पुन्हा एकदा ती आव्हानं उभी करतो. हा चेंडू देखील आपण पाहिलं ओव्हर पिचचा चेंडू होता, नियंत्रण नव्हतं. विशेषतः जयेशच्या मी बॅट स्विंगचा चांगला वापर त्यांनी तिथे केला. प्रॉपर टायमिंग षटकार आलेला आहे. 25 धावा धाबल कव्हर आहेत. कोलटप्याचा बॉल ऑन साइडला खोदून काढलाय सागर जुन्नरकर. बन गया दर्शक, दर्शक बने दीवाने. षटकार षटकाराला षटकाराच्या मदतीने षटकाराला षटकाराच्या मदतीने धाबल कव्हरती धावा आहेत. 31 धावा ज्या धाबल कव्हरती आहेत. समीकरणात मात्र आता थोडंसं बदललं जाणार आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत, बनवायच्या आहेत त्या 15 धावा. आणि जयेश आणि उमेशच्या चेहऱ्यावरती स्मित असे जरूर तिथे असणार आहे, कारण ज्या प्रकारचे षटकार त्याने खेळलेले आहेत. एक फ्लॅटेड षटकार जरूर होता. मॅच कडे आपण पाहतोय पुण्याला तुम्हाला ती घेऊन जातोय मेगा फायनल. 18 चेंडू शिल्लक, 15 धावेची गरज. गोलंदाज तयार आहे. सुराच्या हातामध्ये पुण्याचा चेंडू दिसतो. पोला आपण पाहतोय शेगणे मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके अण्णांचा या ठिकाणी आगमन होतंय. अण्णा आपलं देखील निखिल भाऊ कोळीश्वर युवा मंचच्या वतीने, क्रिकेट क्लब ऑफ लोणावळ्याच्या वतीने सीसीएल करंडक मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. जर मॅच कडे पुण्याचा गोलंदाज तयार असणार आहे तो सूरज. स्ट्राइक ऑन उमेश. सरबॅटे फटका देखील काढला जाईल. डिफेन्सिव्ह क्रिकेट. एक सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील तिथे आपण पाहतोय ठिकाणी जी घेतली जाईल. 2 धावा तिथे येणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाफलकावरती धावा आहेत. तेहतीस धावा. शेवटचे चेंडू आपण जर पाहिले गेले तर उमेश धामनकर जो आपण पाहतोय शेगणी गोलंदाज तयार. हो याच ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. असंख्य युवकांचे प्रेरणास्थान, जनसेवक आणि एक युवा हृदय सम्राट म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे आदरणीय देवाभाऊ गायकवाड भाऊंच्या श्रेणी शुभागमन होते. भाऊ आपलं देखील मी सीसीएल करंडक मध्ये मनपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो या अतिथी कक्षा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी पाहिजे उमेशच्या बॅक मधून मोठा स्ट्रोक. कावकर झोन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. संपलाय उमेशचा खेळ. विकेट. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा नुकतंच शुभागमन होत आहे भावी जिल्हा परिषद सदस्य, एक युवा हृदय सम्राट, जनसेवक, अगदी जर आपण पाहिले गेलं तर स्वखर्चातून अंधरमावळ असेल, नाणेमावळ असेल या परिसरामध्ये सातत्याने विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय देवभाऊ गायकवाड भाऊंच्या शुभागमन होते. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. विनंती या अतिथी कक्षामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत असेल. जवळ मॅच कडे पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल तो सूरज. आकाश शिंदे नवीन फलंदाज. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहिजे. ओहो फेकी तिथे खराब आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होईल. दुसरी धाव देखील तिथे येते. 2 धावा येणार आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जी आपण पाहतोय आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 35 धावा. अजूनही 11 धावेची गरज आहे. 16 चेंडू आणि 11 धावेंची गरज असणार आहे.
हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा शफल होऊन खेळू करण्याचा प्रयत्न. चेंडू ते डॉट आलाय. संघर्ष ते केला जातोय. संघर्ष हा तुम्हाला करावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक आणि अक्षरशः मावळ तालुक्यामध्ये विकासाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली आहे असे आदरणीय सुनील अण्णा शेळके अण्णांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. अण्णांचा देखील मी निखिल भाऊ कोविश्वर युवा मंच आणि क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने अण्णांचा मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आपण जे पाहतोय मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक तुम्हा सर्वांचे लाडके नेते गोरगरिबांच्या देवाऱ्यामध्ये विठुरायाची पंढरी पाहणारे समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालणारा नेता आदरणीय सुनील अण्णा शेळके अण्णांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. अण्णा मी निखिल भाऊ कविश्वर युवा मंच क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने अण्णांचं मनपूर्वक स्वागत करतो. अण्णांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. अण्णांसमोर असणारे संपूर्ण मान्यवर सर्व मान्यवरांना देखील विनंती करतो आपण सर्वांनी अतिथी कक्षामध्ये या. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर याच ठिकाणी आपण पाहतोय सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. या व्यासपीठावरती असणारे सर्व अतिथी मान्यवर मी सर्वांचं कार्यसम्राट नगर सेवक निखिल भाऊ कोविश्वर युवा मंच क्रिकेट क्लब ऑफ लोणावळ्याच्या वतीने अण्णांचं या ठिकाणी सीसीएल करंडकामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. सामना सुरू करायचा आहे. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत. 4 धाब्यांची गरज आहे. हा चेंडू पुण्यात पाहिजे जमीन समुद्र फटका खेळून काढला जाईल. एक सिंगल इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. आणि तिथे आपण पाहतोय एक धाबाली जिंकण्यासाठी 3 धाब्यांची गरज आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या लोणावळा परिसरामध्ये टायगर पॉइंट असेल लायन्स पॉइंट असेल या दरम्यान मोठा स्ट्रोक वाह चांगलं क्षेत्ररक्षण तिथे परंतु अपयश हाती आलंय आणि सामना जिंकलाय स्वराज्य स्पोर्ट्स बुरसे संघाने आणि या स्पर्धेचा मानकरी ठरलेला आहे. तर लगेच आपण या ठिकाणी अण्णांना पुढील नियोजित कार्यक्रमासाठी लगेच अण्णांना जायचं आहे. त्यामुळे विनंती असणारे सर्वांनी बाळाभाऊ तर या ठिकाणी आपण सर्वात पहिलं तर चला
सर्व खेळाडूंना विनंती, आपण सर्वांनी स्टेजच्या समोर यायचंय. चला सर्व खेळाडू, आपण बक्षीस वितरण लगेच सुरू करणार आहे. सर्वात पहिले तर या ठिकाणी टायगर पॉइंट असेल, लाईन्स पॉइंट असेल, ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी खऱ्या अर्थानं अण्णांच्या माध्यमातून या लोणावळा शहराला अधिक गती देण्याचं काम अण्णांच्या माध्यमातून केलं जाते. तब्बल 333 कोटी आणि 56 लाख रुपयाचा निधी आज अण्णांच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपल्याला उपलब्ध झालेला आहे. सर्वात पहिले तर अण्णांच्या या प्रयत्नासाठी सर्वांनी एकदा जोरदार